पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। पाहता दाटले उन्हातही चांदणे राहिले कातरी मनातले सांगणे हरवते अन पुन्हा गवसते पुन्हा जशी उमगते अन मना विलगते कविता जशी तू तेव्हा तशी तू तेव्हा तशी तू तेव्हा तशी तू तेव्हा तशी तू हे बघा लतिकाताई, अहो कसं आहे, भाजी चांगली परतून घ्या बरं का, आणि गॅस अगदी मंद ठेवा, उगीच लवकर व्हायला हवी म्हणून मोठा करून ठेवू नका बरं. हं. आणि हे बघा, पोळ्या लाटायला घ्याल ना तर मला बोलवा. काय आहे, कडा असा जास्त जाडबीड व्हायला नकोत बरं. हे ह्याच्यात काढून घ्या. कावेरी ताई, तुमचं काय चाललंय इथे स्वयंपाकघरात? आता लग्न एन्जॉय करायला आलोय ना आपण, चला ना बाहेर. हे नको गरमा. अगं आता राधाच्या सासरची मंडळी जेवायला आहेत, स्वयंपाक जरा चविष्ट नको का? म्हणजे ते म्हणतील राधाच्या आईनं किती छान लग्न लावून दिलं लेकीचं, सासरची मंडळी कौतुक करतील ना. त्यांचं सोड ग, मी करते ना कौतुक. कसं जमतं ग कुंदा तुला हे सगळं? अगदी. अगं मी काय एकटी करते का? आमची अनामिका काय काय करते. तुमची माझी मुलगी आहे ती, अनामिका माझी आहे. हो, पण माझी लाडकी आहे. हा. बरं बरं, अनामिका आपल्या सगळ्यांची आहे. सगळं कसं अगदी मनापासून करते हा ती. पण नशीब साथ देत नाही म्हणतात ना, तर हे असं. आता बघ ना, लेकीचं एवढं प्रेमानं केलं तिने आजपर्यंत, आणि तिलाच कन्यादानाची संधी नाही. नीलच्या आई बाबांना कळायला नको का? पाप करतायत ते पाप, काही जाणीवच नाही त्यांना. अहो, असते एखाद्याची श्रद्धा. म्हणजे मला खरं म्हणजे त्याच्यातलं काही कळत नाही, पण अनामिकाने मात्र फार समजूतदारपणे घेतलंय हे सगळं. राधाच्या लग्नात अडथळा नको म्हणून फार मोठं पाऊल उचललेलं आहे तिने. हो ना, पण राधाला आणि अनामिकाला आयुष्यभर बोच राहील नाही त्याची. असं कसं ग, आई विना कन्यादान? काय सजवलंय
अरे अरे काय मग कसं वाटतंय नवरदेव होऊन? मला खूप भारी वाटतंय. राधाला कसं वाटतंय? ते विचार आता तिलाच. या वल्लीताईने विचारलं असेल ना. तुला काय काय एवढी तू आत ये आणि स्वतःच विचार ना. या. या या स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार नमस्कार. नाना काकू आता यांच्या लग्न सोहळ्याला खऱ्या अर्थाने सुरुवात होतीये आणि आम्ही तुमचे व्याही होण्यासाठी खूप उत्सुक आहोत. काय सचिनराव, अहो काय पाठांतर केल्यासारखे बोलून राहिले तुम्ही. अहो, आपल्यात कसला आला औपचारिकपणा. अरे आपण एकमेकाच्या नात्यात कधीच झालो. चला या ना. मस्त झालं ना वाडा. काय नीलराव, काय शोधताय? काय म्हणजे माझ्या होणाऱ्या बायकोला कधी बाहेर येणार माझी अर्धांगिनी? आणि तुमची अर्धांगिनी अजून अर्धीच तयार झालीये. पूर्ण तयार झाली की चल. अरे पण म्हणजे ती बाहेर आल्यावर तिला बघणारी पहिली व्यक्ती मीच असेल ना. अजिबात नाही. हे का? का म्हणजे कशाला इतका का उतावळेपणा करतोय? चल आहे मी उतावीळ, काय करू? काहीच करू नकोस. हे बघ आतमध्ये छान सरबत तयार केलंय, सरबत पी. चल. ए, ऐक ना सचिन दादा, आज लग्न आहे रे माझं. आज माझी मदत कर ना. मला एकदा बघू दे ना तिला. अरे मी तेच सांगतोय तुला, आज तुझं लग्न आहे. जरा मोठ्या माणसासारखा वाग आता. चल चल नंतर बघ. अरे तिच्याशीच लग्न आहे, दिसणार आहे ती. नाही मी काय म्हणतो हे तुम्हाला कळत नाहीये. अहो कन्यादान तर जोडप्यालाच करावं लागतं ना. आणि त्यात तुमचं लग्न झालेलं नाहीये आणि तुम्हाला कन्यादान तर करायचंय. मग करून टाका ना लग्न. मिस अनामिकाना पार्टनर नाहीये, पण त्या राधाची आई आहेत. त्यामुळे कन्यादान त्यांनी करायला पाहिजे ना. अहो पण आपण समाजात राहतो. मला जे वराडी मंडळी लग्नात येतील आणि ते विचारतील तर मी काय उत्तर देणार आहे त्यांना? माझ्या स्वतःच्या मुलीच्या लग्नात प्रेक्षक झाले रे मी. माझी मम्मा माझं कन्यादान करणार आहे यार. आय एम सो हॅपी. मला लहानाचं मोठं तिने एकटीने केलं. माझं शिक्षण केलं, शाळेत घातलं, डबे केले माझ्यासाठी. गुडघे फुटले तेव्हा तिने मलमपट्टी केली माझी. तिने सगळं केलंय आतापर्यंत माझ्यासाठी. आणि आजच्या महत्वाच्या दिवशी तिने माझं कन्यादान नाही करायचं का म्हणून मला बाबा नाही? ती काय आहे ना माझा बाबा. मी आनंदी आहे राधा. तुझ्या लग्नातही मी आनंदीच असणार आहे. पण मला साखरपुड्यात झालं ते पुन्हा व्हायला नको. आता याच्यासाठी मलाच काहीतरी करावं लागणार. नमस्कार, स्वागत. काय चाललंय तुझं वल्ली? सगळ्यांना काय सांगतेस कन्यादानाचं? आता खरं तेच सांगतेय ना. आणि मी जर त्यांना सांगितलं की मी वल्ली आहे तर त्यांना कळणार आहे का म्हणून मी म्हंटल. अगं हो, पण काय करायचंय का? सचिन, पण राधाचं कन्यादान करतोय ना, किती पुण्याचं काम आहे. आपण एवढ्या पुण्याचं काम करतोय तर मग आनंद वाटायला काय हरकत आहे? तू एक काम कर, तू आज जाऊन बस. उगाच तडतड करू नकोस इथे. चल मी कुठेही जाणार नाहीये. वल्ली. सगळे पाहुणे येणार आहेत, त्यांचं स्वागत नको करायला कोणी. मी हे गुलाब पाणी शिंपडणार आहे, मी इकडे थांबणार आहे, तू जा. ठीक ठीक आहे, मूड खराब करू नकोस. चाललोय मी. अरे अटेन्शन. पीछे मुड़. चपला काढा, चपला काढा.
काय ग हे चप्पल काढ. चला लवकर. परेड अटेन्शन आगे बढ़. अहो तुम्ही कुठे चाललात? इकडे या. नमस्कार, तुमचं स्वागत आहे. तुम्ही एवढा उशीर का केलात याला? अगं यांना आवरेपर्यंत वेळ लागला, त्यात मला पण त्यात हे खरंच नाही. जाऊ दे. नमस्कार नमस्कार या 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 नमस्कार या या चिमणे या या. या हे अरे वल्ले स्वागत. अगं वल्ले अगं माझं काय स्वागत करतेस तू? मी काय पाहुणा आहे का? घरात रस्ता नाही. अहो हो, ते आता सवय झाली मला ते. हा, तुम्ही इकडे काय करताय आप्पा? म्हणजे आता मी सगळ्यांचं स्वागत करते ना. हो. मग तुम्ही आज जाऊन सगळ्यांना मदत करा ना आप्पा. इकडे काय करताय तुम्ही? तुझी जपाची वेळ झालेली आहे. जप करायला जा 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 जप कर जा. ती गुलाबदाणी माझ्या हातात दे, मी स्वागत करतो सगळ्यांना. नाही नाही नाही. हे बघा, मी कन्यादान करणार आहे ना, त्यामुळे सगळ्यांचं स्वागत मीच करणार आहे. मी बाकी काही काम करणार नाही. तुम्ही जा. अगं वल्ले अगं बाळासाठी करायला नको का जप? आज मी एकच काम करणार आहे, राधाचं कन्यादान. आणि मग बाळाचं काय? मी राधाचं कन्यादान करणार आहे. आणि कन्यादान कोणाचं करतात? स्वतःच्या बाळाचं ना. मग राधा माझीच आहे ना. कर 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 कन्यादान तू कर. जपाचं तेवढं लक्षात ठेव. बरं, मी कन्यादान करणार आहे. माझ्या राधाचं कन्यादान करणार आहे. कसली मजा. मला पुण्य मिळणार. खरंच अनामिकाताईंचा केवढा विश्वास आहे माझ्यावर. त्यांनी मला मनापासून बहीण मानलंय. नमस्कार नमस्कार. हॅलो. माय सेल्फ चंदू चिमणे, द वन अँड ओनली ओनर ऑफ चिमणे अमृततुल्य. मालक 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 हे दिस इज माय व्हिजिटिंग कार्ड. इथून दाराकडून रिक्षा पकडली की डायरेक्ट आपल्या दुकानावर. एक नंबर अमृत तुम्हाला प्यायला देतो. अमृत म्हणजे चंदू, चंदू म्हणजे अमृत. हे समीकरण डोक्यात अगदी भेटून. अरे हो, तुम्हाला कार्ड द्यायचं राहिलंच की हे घ्या. एक्सक्यूज मी. हाय. चिमणे अमृततुल्य, चंदू ऑफ चिमणे अमृततुल्य, वन अँड ओनली ओनर. कम समटाइम विल हॅव अमृत. मला पण द्या ना तुमचं कार्ड. या शुअर. हॅव इट माय कार्ड. बघितलं पुण्यात आपला किती भाव येते. भाव? मी आले की तुमचा भाव बरोबर उतरतो. चला तुमचा भाव चांगलाच उतरवते. आज चला. मी आपल्या दुकानाची मार्केटिंग करत होतो. जाहिरात. जाहिरात? तुम्ही दुकानाची नाही, स्वतःची जाहिरात करताय. अजून डोळे धड दाखवतात माझे, दिसतंय मला. चला. अगं पण अगं वगैरे काही नाही. तुम्ही थांबा. मुलांनो 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 इकडे या 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 या. परेड अटेन्शन. सांगा याचं नाव काय आहे? सांगा. उत्कर्ष. उत्कर्ष नाव आहे याचं. तुमचा उत्कर्ष कसा होत नाही ना कळत नाही. तुमचा ना उद्धारच केला पाहिजे. हा सांगा ना, उत्कर्ष नाव आहे. हा सांगा. मुलांना जिलेबी खायची ना. चला चला सचिनला मदत करा जाऊ. चला 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 चला. काय नाना, शेवटी मुलं आनंदी आहेत ना, हे महत्वाचं. मग लग्न देवळात करा, मोठ्या घरात करा किंवा मोकळ्या जागेत करा. हो ना हो. आताच आनंद आनंद म्हणून दिवसभर फोटो काढून आले. नाही म्हणजे आपल्यात कसं आहे, काही सण बिन असेल तर तेव्हाच फोटो काढतो ना आपण. पण आजकाल फोटो काढणं हाच एक सण झाला. नाही म्हणजे कोणीतरी म्हणत होतं ते ऐकलं बरं मी. अहो नाना, यांचं लग्न तरी आहे. आम्ही तर असेच काढलेत फोटो. असेच कसे सचिन दादा आठवणी तर राहतेच ना. ते झालं. सचू आलो. जरा बोलायचं होतं. तयारी झाली आहे सगळी? नाही तयारी नाही, जरा कन्यादानाबद्दल बोलायचं होतं. बोला.
चला मुहूर्ताची वेळ जवळ आलेली आहे, वधूला घेऊन या. गंगा सिंधू सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया चर्मण्वती वेदिका क्षिप्रा वेदवती महासुर नदी ख्याता तया गंडकी पूर्णा पूर्ण जल समुद्र सरिता पूर्यात् सदा मंगलम् शुभ मंगल सावधान 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 शुभ मंगल सावधान. चला कन्यादानाला या. अगं हळू बस ना. ली काय दसमुसा प्लॅन करतेस ग? जरा हळू, काळजी घे ना जरा. मी आजारी नाहीये, मी गरोदर. कन्यादान कोण करणार आहे? मी आणि हे, म्हणूनच तर आम्ही बसलोय. पण तुम्ही तर गरोदर आहात ना? हो, म्हणजे पोटात एक बाळ आहे आणि हे माझं मोठं बाळ आहे. या मोठ्या बाळाला सासरी पाठवणार आणि मग पोटातल्या बाळाला जन्म देणार. कन्यादान म्हणजे तुम्हाला काही विनोद वाटतोय का? का काय झालं गुरुजी? अहो गरोदरबाई कन्यादान करूच शकत नाही. एक मिनिट ऐका ना, आता आपलं ठरलंय ना,
आपण राधाचं कन्यादान करणार आहोत, मग आपण करूया ना. अगं पण गुरुजी नाही म्हणतात ना, कसं करणार मग? नाही नाही, पण मला करायचंय राधाचं कन्यादान. अगं उठ एक मिनिट. उठ उठ उठ. गुरुजींच्या विरोधात जाणार आहोत का आपण? अहो असं काय करताय? नाही म्हणजे विरोधात नाही जायचंय आपण, पण आपण त्यांना समजवूया ना, आपण करणार आहोत कन्यादान. हो ना गुरुजी, अहो तुम्ही असा आधी काही म्हणाला नव्हता. तुम्ही गुरुजींना आधी कल्पना दिली होतीत का की वल्ली गरोदर आहे? नाही नाही पण असं काही नसतं. म्हणजे मी असं काही कधी ऐकलं नाहीये की गरोदर बाई नाही करत. खरंच सांगते मी. माई मावशी, तुम्ही ऐकलंय कधी असं? अगं मावशी काय सांगणार, गुरुजी सांगतायत ना. मावशी काय वेगळं सांगणार आहे का? काय मावशी? हो नाही, मला असं वाटतं आपण एकदा आप्पांना विचारूया. आप्पांना विचारू आपण, पण गुरुजी सांगतील तेच होणार ना. आप्पा तुम्ही सांगा, गरोदर बाई नाही का करू शकत कन्यादान? नाही, मला शास्त्र काय आहे ते माहित नाही, पण मी असं कधी कुठे ऐकलेलं पण नाहीये. नाही पण गुरुजी सांगतील तसंच करावं लागेल ना आप्पा. हो 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 वल्ले, अगं काय आता गुरुजीच म्हणतायत तर मग तसंच असेल ते. हो बरोबर आहे त्यांचं. अगो बाई, आता या दोघांनी कन्यादान नाही करायचं म्हणजे मग कोणीतरी तर करायलाच पाहिजे ना. कोण करणार? अनामिका करेल की कन्यादान, त्याला काय होतंय? ए हो ना मम्मा, तूच कर ना कन्यादान. जोडपं हवं ना कन्यादानाला. हे अगदी बरोबर बोललात हा तुम्ही राधाची आई. चंद्या तू बस ना कन्यादानाला. नाही, आम्हाला नाही जमणार. हो नाही जमणार आम्हाला. चंद्या माझा कॉलेजचा मित्रच ना तू. हो आपण मित्र. मग अशा वेळेला मदत करायची सोडून नाही काय म्हणतोस? मैत्रीण नंतर, आधी बायको, त्यामुळे आम्हाला नाही जमणार. पण अनामिका, आता कावेरी ताई म्हणाला तर तू बस ना. पण नीलचे नाना म्हणाले ना मावशी, नाही चालणार तसं. असं काही नाहीये. म्हणजे तुमचे यजमान नाहीयेत म्हणून तुम्ही कन्यादान करू शकत नाहीत असं काही नाहीये. तुमच्या मुलीचं कन्यादान तुम्ही करूच शकता. असं कसं झालं? जे होतंय ते चांगलंच होतंय ना. हो पण मला करायचं होतं कन्यादान. वल्ली, हा बरं ठीक आहे. खरं तर अनामिका ताईंनीच करायला हवं, पण ना तो मान आपल्याला मिळत होता ना म्हणून आनंदी होते मी. पण ठीक आहे, मिळालं आपल्याला मान. गुरुजी असं काय सांगताय तुम्ही? असं कसं होईल हो? अहो नाना, मी योग्य तेच सांगतोय. तुमचाच हट्ट मला समजत नाहीये. अहो पोरीचे वडील नको का कन्यादान करायला? हा अहो एवढा मोठा महत्वाचा संस्कार करायचा आणि वडील नाही म्हणजे काय? अहो वडील नसेल तर कोणीतरी वडीलधारा माणूस लागेल ना तिथं. मग आणि जर आई नसेल कन्यादानाला मुलीची, तर काय करायचं नाना? मग काय, उपरण्याला सुपारी बांधायची आणि करायचा विधी. त्यात काय एवढं? कमाल आहे नाना. कन्यादानाला मुलीची आई नसेल तर सुपारी बांधून विधी करायचा. पण याच न्यायाने जर कन्यादानाला मुलीचा बाबा नसेल तर मात्र मुलीची आई कन्यादान करू शकणार नाही. हा कुठला न्याय नाना? कुठल्या युगात जगतोय आपण? म्हणजे तुमच्या मते मुलीचा बाबा मुलीसाठी जे करू शकतो, जे करतो, ते मुलीची आई करू शकत नाही किंवा करत नाही असं म्हणायचंय तुम्हाला? मला नाही पटत नाना. अगदी बरोबर आहे. अरे म्हणजे आई म्हणून तिने मुलीला जन्म द्यायचा, वाढवायचं, रक्ताचं पाणी करून तिला मोठं करायचं, आणि मग ऐन वेळेला पालक म्हणून दुसऱ्याच कोणीतरी बसायचं. ज्या लेकीने तिची मुलगी वाढवताना काय काय केले तिच्यासाठी
हे तिच्या सासूला विचारा कोणीतरी. कोणी विचारलं तरी मी काय सांगणार आहे हो? अहो, तिनेही राधासाठी जे काय केलंय ना ते कुणीच नाही करू शकणार. आणि काय केलंय ते शब्दात कुणी सांगू पण नाही शकणार. आणि लग्न राधाचं आहे ना, तिची इच्छा आहे की तिचं कन्यादान तिच्या आईनेच करावं. आम्ही दोघंही कन्यादान करायला हो म्हणालो, कारण आम्हाला वाटलं होतं की गुरुजींना नाही चालणार. मी काय म्हणतो नाना, आता गुरुजींचीच जर संमती असेल तर तुम्ही देऊन टाका ना परवानगी. द्या. मला क्षमा करा, मी तुमच्या कुटुंबातला सदस्य नाही, परंतु राधाच्या आईसारखी जबरदस्त आई मिळणं म्हणजे विरळच. हो, अनुताई राधाची आई पण आहे आणि बाबा पण. मम्मा, तू म्हण ना एकदा तुला माझं कन्यादान करायचंय म्हणून. बाळा, माझ्या वाटण्यानं काय होणार आहे? नीलचे नाना तयार होतील का? मी तुला आधीच सांगितलंय, तू कोणाला दुखून भांडण तंटा करून मला तुझं लग्न नाही करायचं. तुम्हाला माहितीये कोण बोलतंय नाना? ही फक्त राधाची आई बोलत नाहीये, हा राधाचा बाबा बोलतोय. आईचा समजूतदारपणा, आईची माया, आईचं प्रेम, आईचा विश्वास, त्याचबरोबर बापाचा संयम बोलतोय. हा हक्क तिच्यापासून हिरावून घेऊ नका नाना, विनंती करतो आम्ही सगळे तुम्हाला. नाना प्लीज द्या ना परवानगी. नाना प्लीज ना. प्लीज प्लीज परवानगी द्या ना मला कन्यादान करायचं. प्लीज नाही नका म्हणू, प्लीज प्लीज. अहो, पोरीची इच्छा आहे, तिच्या लग्नाच्या वेळी तिचा संबंध मोडू नका बरं. तुमचा हट्ट सोडा. कर दे ना मग. नाना एक मिनिट, काय म्हटलात? काय नाही, मी हेच म्हणत होतो वा, का मग तुझी आई करू शकते ना बा कन्यादान. खरं? चुकलंच बरं माझ्या हातून असा कन्यादानाचा हक्क कोणी हिरावून जर घेतला असता ना, तर मी तुमच्यासारखा संयम नसतो दाखवू शकलो. माफ करा मला. ही एका आईची ताकद आहे. माझा हट्ट मध्ये आला तर आईच्या आणि मुलीच्या बाजूने समजा कुटुंब उभं राहिलं. फक्त कुटुंबच नाही नाना, मी सुद्धा. हे सौरभ पटवर्धन माझ्याकडे आले आणि त्यांनी राधाच्या आईची सगळी अडचण मला सांगितली. फक्त या आई खातर, तिच्या प्रेमा खातर मी आज गरोदरबाई कन्यादान करू शकणार नाही हे बोललो. पण असं काहीही नाही, फक्त या मातेला तिच्या मुलीचं कन्यादान करता यावं म्हणून मी हे बोललो. अहो, या जगातल्या कोणत्याही आईची तिच्या लेकरापासून ताटातूट करण्याचा आपल्याला अधिकार नाहीये नाना. बरोबर आहे तुमचं गुरुजी. एका आईला आणि तिच्या मुलीला हा एक बाप कसं काय वेगळा करीन हो? मग राधाच्या आई या बसा कन्यादानाला. मग गाठ कोणी बांधली. अनामिकाला कन्यादान करताना बघून बरं वाटलं रे, नाही तर आयुष्यभर खंत लागली असती मला. आपलं मन खोटं बोलत नाही मावशी. एखादी गोष्ट आपल्या मनाला पटत नाही तर ती कशी काय होऊ द्यायची? मिस अनामिका काही बोलत नव्हत्या, पण त्या आश्वस्त होत्या. मला सतत जाणवत होतं त्या खुश नाहीत,
लग्न राधाचं ती खुश नाही, आपल्यापैकी सगळे खुश नाहीत. आणि आपण म्हणतो ना, राधा मला मुलीसारखी आहे. पण नुसतं म्हणून कसं होणार मावशी? तुझी शिकवण काय? आपल्याला काही वाटत असेल तर आपण तसं वागायला हवं, है ना? मी बरोबर केलं ना मावशी? अतिशय. खरं सांगू का, राधाचं कन्यादान ना मला करायचं होतं. कारण इतके दिवस ना मी तिला माझी मुलगी म्हणूनच बघत होते रे. आणि आता तर ती माझी मुलगी झाली आहे. त्यामुळे मला जास्त आनंद होतोय की अनामिकाताई राधाचं कन्यादान करतायत. खूप खुश आहे मी. काय कावेरी ताई, झालं सगळं मनासारखं? अर्थात माझ्या अनामिकाची इच्छा पूर्ण झाली ना. त्या नीलचे वडील नाही म्हणाले असते ना, मी तर चांगली भांडलेच असते त्यांच्याशी. अहो नका लगेच तलवार काढू. मी रागवले का हो? नाही तर काय. अगं बाई, विसरलेच मी. मी ना इथून पुढे तुमच्यासारखं गोड गोड बोलणार आहे. हो का? छान छान. वा. चांगलं मोठं घर बांधा आणि मला त्यात राहायला बोलवा. काय सुखाने संसार करा. अखंड सौभाग्यवती भव. मी तुम्हाला दोघांना आशीर्वाद देणार आहेच. त्याआधी मला काहीतरी अत्यंत महत्वाचं सांगायचं सगळ्यांनाच. नको. हो,
मला कळलंय काय होणार आहे. हे काय किल्ली आपल्या भविष्याची. म्हणजे आपण ज्या घरात एकत्र राहायचो ना त्या घराची किल्ली आहे. मला तुम्हाला असं विचारायचंय की तुम्ही माझ्याबरोबर पुन्हा एकदा लिव्ह इन मध्ये राहाल का? पण तुला लग्न करायचं होतं ना. लग्न संस्थेवर विश्वास आहे तुझा. आहे ना, पण कसं आहे ना मिस अनामिका, आता मी तुम्हाला सगळ्यांच्या समोर प्रपोज करतोच आहे, तर तुम्हाला त्याच नावाने हाक मारतो ज्या नावाने मी तुम्हाला खासगीत बोलवतो. तर कसं आहे ना, ए अनामिका, माझा लग्न संस्थेवर विश्वास आहे, पण त्याच्यापेक्षा जास्त विश्वास माझा तुझ्यावर आहे, आपल्यावर आहे, आपल्या या नात्यावर आहे. तुझ्या बरोबरच्या सहवासानंतर माझी खात्री पटली की आपलं नातं योग्य आहे हे सांगायला मला कोणत्याही कागदपत्रांची, कार्याची, विधीची, लोकांची, समाजाची गरज नाही. माझं मन मला सांगतंय की आपलं नातं योग्य आहे. कारण आपलं कोणतंही नातं नसताना ज्या पद्धतीने तू माझ्या घरच्यांच्या बरोबर उभी राहिलीस वेळोवेळी, ते केवळ कमाल आहे. आणि म्हणून माझी खात्री पटली की मला माझं उरलेलं संपूर्ण आयुष्य तुझ्या बरोबर घालवायचंय. आता तू मला सांग की तू आयुष्यभर माझ्या बरोबर लिव्ह इन मध्ये राहशील? आणि आपल्या भांडणाचं काय? चांगलंय ना, एकत्र राहिलो तर भांडणं सोपी होतील. खरंय. काय हो सर, आमचं लग्न लावून तुम्ही म्हणताय लग्नाची काय गरज आहे? अरे नील, त्यांना काय म्हणायचं म्हणू दे की. काही झालं तरी मला तुझ्याशी लग्न करायचंच होतं ना. तुला करायचं होतं? हो, करायचं होतं. ठीक आहे, त्यांचं मत त्यांच्यापाशी, आपलं आपल्यापाशी. अरे बापरे, बरं झालं. हा अगं मी घाबरलेच होते. म्हटलं ते सिनेमामध्ये नाही का दाखवतात, ते लग्न न करता मागे निघून जातात, तसंच तुम्ही जाता की काय? नाही मावशी, म्हणून तर कार्य पार पाडल्यानंतर मग हा विषय काढलाय. तर अनु, तू माझ्या बरोबर आयुष्यभर लिव्ह इन मध्ये राहशील का? मागच्या वेळेस आपण एकत्र राहिलो तेव्हा तुला संकोच वाटत होता. आता नाही वाटत. आणि लोक काय बोलतील याची भीती खूप मागे पडली. आता मला फक्त तुझं उत्तर हवंय. तुझं माझ्यावर प्रेम आहे का? आणि तू आयुष्यभर माझ्या बरोबर राहशील का? पाहता दाटले उन्हातही चालणे, राहिले कातरी मनातले सांगणे. आता जोड्याने आशीर्वाद घ्या. कधी कधी काय होतं, माणूस आपल्याच कल्पनांना असा आवळून कुरवाळून पुढे जात राहतो. एखाद्या गोष्टीच्या मुळाशी जायचं राहूनच जातं. अशाने प्रेम मागे राहत. माझं नेमकं तसंच चालू हो. आणि प्रेमच सगळ्यात महत्वाचं आहे नाना, कारण प्रेमच सगळ्यांना बांधून ठेवतं.
आमचं काही वेगळं नाहीये नाना. आम्ही पण खूप चुका केल्या, खूप भांडलो, पण गोष्टींबद्दल म्हणतात ना नाना, गोष्टींची मजाच ही आहे की ज्या गोष्टीचा शेवट गोड त्याची गोष्टच गोड. घ्या 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 पेढे घ्या, पेढे घ्या, तोंड गोड करा. घ्या 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 घ्या. हा घ्या घ्या घ्या. ऐक ना, आता सगळ्यांसमोर पेढा ठीक आहे, पण नंतर मला तुझ्याकडून मँगो मस्तानी हवी आहे. सीझनची पहिली मँगो मस्तानी डन. अरे चला चला, आता या गोड दिवसाची गोड आठवण म्हणून एक छान फोटो काढून ठेवूया. या लोक. गोडाचं थोडाचं करून घालूया नवीन पाहुण्याला. कशाला आता भांडण तंटा, आनंदी राहूया. नाव ठेवायची नाही, बोट मोडायची नाही, नख मोडायचं कशाला. जावा जावांचं हाय बाय, टेन्शनला बाय बाय, रडायचं कशाला. इथं लिव्हिंगचं राज्य उभा करायचं, सुनबाईनी सासरचं नातं टेस्ट करायचं. आता कामाधामाचं बाहेरचं खर्च समजून घ्यायचं ग. वलती जलती गडबड वाट्याला ग, राजवाडा आता होणार कुणाच ग. नाव ठेवायची नाही, बोट मोडायची नाही, नख मोडायचं कशाला. जावा जावांचं हाय बाय, टेन्शनला बाय बाय, रडायचं कशाला. गोंधळ आता लग्नाआधीच